लोकलमधून उतरताना मी पडलीये का? मी लंगडी का चालतेय? माझ्या गुडघ्याला काही झालंय का? आणि मी त्या मुलीचा हात का पकडलाय? ते हसतायत का? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतच असतील. आपल्या ग्रुपमध्ये अशी एक बावळट मुलगी असती, जी की आमच्या ग्रुपमध्ये मी आहे, जिला अशी किडे करायचे असतात. मुंबईला केलं बाय आणि सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचलो सिद्धविनायक दर्शनला. मुखदर्शन घेतलं. आम्हाला वाटलं झालं दर्शन, पण तसं नसून आम्हाला कळालं की आपण समोरून देखील दर्शन घेऊ शकतो. म्हणून हा गजरा घेतला, अर्धा गजरा मैत्रिणीला दिला, अर्धा गजरा मी लावला आणि छान मस्तपैकी फ्लॉन्ट केलं. ते झाल्याच्या नंतर लाईनमध्ये थांबलो. लाईनमध्ये थांबता थांबता विचार आला की हे पैसे इथे कोणी ठेवले असतील, म्हणून मी पण त्यात 1 रुपया घेतला आणि बाप्पाचं समोरून दर्शन घेतलं. काय सुंदर मूर्ती आहे सिद्धिविनायकची, इतकं अप्रतिम आणि मन तृप्त झालं. नंतर बाहेर केलं थोडं फोटो सेशन आणि नाश्ता करून थेट पोचलो दादर चौपाटीला. हा सी लिंक वरून आम्हाला जायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला समोरून बघायला भेटलं. केलं थोडंसं फोटो सेशन आणि ह्या दादर चौपाटीला काय कचरा आहे, इथे लोक निर्लज्जसारखं कचरा टाकायला येतात, काय मूर्ख लोक आहे. सो आता आपण ह्यावर कायच बोलणार, म्हणून कबुतरांकडे गेले एक छान व्हिडिओ घ्यायला. कबुतर उडली नाही म्हणून हातानेच कबुतर उडवली आणि छान एक व्हिडिओ घेतला. मैत्रिणीला होता ह्या पक्ष्यांचा फोबिया आणि पक्षीच तिच्यावरून उडाले. काय अप्रतिम नजारा होता. उशीर झाला म्हणून ह्या क्रिकेट ग्राउंड मधून जावं लागलं. इतकं निर्लज्जसारखं लाज वाटल्यासारखं गेलोय. शेवटी खाला वडापाव आणि निघालो पुण्याला निघायला. मग हा होता आमच्या मुंबई ट्रिपचा ब्लॉग. तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.